राजयोद्धा संघाच्या कर्णधाराने त्वरित 12वा खेळाडू पाठवायचा आहे. फलंदाजीसाठी आलेला ते विक्रांत हे स्ट्रायकर एंडला आहेत आणि अनुराग हे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. आणि अनुराज विक्रांत आणि अनुराज ही राजे योद्धा या संघाची ओपनिंगची जोडी आहे. जोडगोली आलेली आहे आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते शिवराज. श्री हनुमान संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग हे सर्कल मध्ये आहेत. आणि लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट, राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूला लेट कट केलेला आहे. थर्डमॅन इथं फार सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडू थोडा आखूड टप्प्याचा होता, बॅकफुटला गेले विक्रांत आणि लेट कट केला होता, परंतु गॅप काढता आला नाही. एका चेंडूवर पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. गोलंदाज आहेत शिवराज, राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करतील विक्रांत यांना. दुसरा चेंडू थोडा स्लोअर वन चेंडू टाकला होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला, बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने सोपा झेल टिपला. कमान. शून्यावर विक्रांत बाद झालेला आहे. दूरदर्शनवर काही वर्षापूर्वी एक डग घेऊन बदक त्याच्या बाजूला शिगाडत फोकट किंवा चिली मोडत असं दाखवायचे काही वर्षापूर्वी. आणि राजयोद्धा संघाचा पहिला गडी शून्यावर बाद झाला. 0 धावा, 1 गडी बाद. फार सुंदर गोलंदाजी करत आहे ते शिवराज, राईट आर्म राऊंड विकेट. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत ते, फलंदाजाचं नाव अभिषेक, एक इंजिनियर आहेत आणि पुन्हा येथे ते जॉब करत आहेत. एक गुणवान खेळाडू, संयमी स्वभावाचे हे व्यक्तिमत्व आहे. राईट आर्म राऊंड विकेट. अभिषेक आहे ना. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या उंच तटवलेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. पाहूया दुसरी धाव घेतात की. आणि हा खणखणीत चौकार. राईट आर्म राऊंड विकेट. अभिषेक यांना. चेंडू लॉंग ऑफ येथे तटवलेला आहे, उंच तटवला. 1 धाव तर घेतलेली आहे आणि थोडं क्षेत्ररक्षणामध्ये खराबी दिसली, परंतु 2 धावेवर समाधान मानले ते अभिषेक याने. अभिषेक फार सुंदर फलंदाजी करत आहे. 2 चेंडूवर 6 धावा घेतल्या. पहिल्या चेंडूवर बॅकफुटला येऊन स्क्वेअर लेगला एक चौकार मारला. त्यानंतर फ्लाईट केलेल्या चेंडूवर मिड ऑफ येथे मारला, 2 धावा घेतल्यात. फार सुंदर फलंदाजी पाहायला मिळत आहे ती अभिषेक यांना. शिवराज, राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बॅटची कडा घेऊन थर्डमॅन येथे गेले. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु 1 धावेवर समाधान मानले ते अभिषेक याने. धाव संख्या झालेली आहे 5. धाव संख्या झालेली आहे 7. थोडा स्लो आहे. शिवराज यांचा पहिल्या षटकातील शेवटचे चेंडू. फलंदाज आहेत
अनुराज. राईट आर्म राऊंड विकेट. षटकातील पहिला, षटकातील शेवटचा चेंडू. खराब चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकला. पंच यांनी वाईड दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली 8. चांगली सुरुवात आहे राजीव योद्धा या संघाकडून. राईट आर्म राऊंड विकेट. फ्लाइट दिलेला चेंडू फुल टॉस केला आणि आडव्या बॅटने खेळला आणि विनाकारण धावबाद झालेले आहेत ते अभिषेक. चांगले खेळत होते. हॅलो. येथे उपस्थित मान्यवर आमच्या गावचे कार्यकर्ते श्री लक्ष्मणजी नाटेकर येथे उपस्थित, तसेच आमच्या गावचे माजी अध्यक्ष मोतीरामजी धोपावकर, तसेच आमचे सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. फलंदाजसाठी आलेले ते मिथिल आणि गोलंदाज आलेले आहेत राज. संघाकडून दुसरं षटक आणि आपलं स्वतःचं खात्यातील पहिलं षटक. धावसंख्या झालेली 8. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईड दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली 9. ऍक्शन फार सुंदर आहे राज यांची. चांगली शैली आहे गोलंदाजीची. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनुराज आहे ना. चेंडू स्लोअर वन टाकला, कव्हर मध्ये ढकललेला आहे. 1 धाव तर घेतले. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा झाली. एकाच धावेवर समाधान मानले ते अनुराजाने. अनुराजाने आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 10. राज राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करतील मिथिल यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेला आहे. फाईन लेग येते. 1 धाव तर घेतलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानलं आहे. धावसंख्या झालेली 11. मिथिल यांनी आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. फार सुंदर गोलंदाजी राज यांच्याकडून पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू जरी खराब टाकल्यानंतर 2 चेंडू फार सुंदर टाकले, परंतु 1-1 धाव घेतलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा झाल्या होत्या, पण 2 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत त्या राजने. राईट आर्म ओव्हर द विकेट. अको टप्प्याचा चेंडू व्यवस्थित मारता आला नाही अनुराजांना. चांगली गोलंदाजी. तीन चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत त्या राजाने. राज गोलंदाजी करेल अनुराज यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. संघाकडून दुसरं षटक. अको टप्प्याचा चेंडू फक्त पुश केला आणि खरोखरच चांगली गोलंदाजी राज यांच्याकडून. दोन्ही फलंदाजांना रोखून धरलेला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 वाईड टाकला आणि एक सिंगल धाव गेलेली आहे. चांगली गोलंदाजी राज यांच्याकडून पाहायला मिळत आहे. अनुराजला रोखलेला आहे. 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. फारच सुंदर गोलंदाजी. राज गोलंदाजी करेल
अनुराजन राईट हॅम ओव्हर द विकेट संघाकडून दुसरं षटक 5वा चेंडू. फुलटॉस चेंडू कव्हर मध्ये ढकललेला आहे. एक धाव तर घेतलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे आणि फारच सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे अनुराजाने आणि धाव संख्या झालेली आहे 12. या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. फारच सुंदर गोलंदाजी. राज गोलंदाजी करेल मिथिलेना. या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू स्लोअर वन टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. फारच चांगलं षटक टाकलेलं. या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्या. एक वाईड टाकलं आणि 3 धावा दिलेल्या आहेत. एकूण 4 धावा या षटकामध्ये राजाने दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. 2 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 12. आपण थोडी संधी देऊया सलमान भाईंना. श्री हनुमान संघ हा एक सामना जिंकलेला आहे आणि राजे योद्धा एक सामना हरलेला आहे. हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे दोन्ही संघांना. राजे योद्धा संघाच्या 2 षटकामध्ये 12 धावा आणि 2 गडी बाद तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. शिवराज पुन्हा आपल्या संघाकडून तिसरं रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चांगला फटका जमिनीला लागून चेंडू जात आहे आणि हा खणखणीत चौकार. वल्ला मारतोय खेळतोय धान्या पट्ट्या साऱ्या दर्याचा. आश्चर्य लावतोय मावऱ्याची आणि मारतोय दणका पल्ल्याचा. हे नादना करायचा आपला आपल्या वरती हाताय देवाचा. आरवी आहे राजा हा लाटीन संगती खेळणारा. रडू नको भावा चिडू नको पडू नको भावा उचल. अरे उचल बल्ला कर तू कल्ला मार आता सिक्सर. अशानं आपली वेणेश्वर शंभूचा मान आहे. फार सुंदर फटका पाहायला मिळाला. परंतु हा बेभरोशाचा फटका बोलतात. आमचे दशरथ पाटील त्या याला वेगळा शब्द बोलतात. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा ट्राय केलेला आहे आणि फारच चांगला अटेम्प्ट झालेला आहे आणि हा चौकार. KPL खारवी प्रीमियर लीग हा. KPL खारवी प्रीमियर लीग हा. KPL खेळूया जोमाने. KPL बोलूया जोशाने. KPL खेळूया जोमाने. KPL बोलूया जोशाने. 2 चेंडू मध्ये रिव्हर्सचे 2 चौकार पाहायला मिळाले. शिवराजने पहिल्या षटकामध्ये 8च धावा दिल्या होत्या परंतु या 2 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या म्हणजे धावसंख्या झाली आहे 20. शिवराज गोलंदाजी करेल. चेंडू मिड विकेट येथे तटवला. 1 धाव तर घेतलेली आहे आणि 2 धावा सुद्धा घेतलेल्या आहेत. पाहूया तिसरी धाव. 2 धावेवरच समाधान मानलंय ते अनुराजने. धाव संख्या झालेली आहे 22. हॅलो हॅलो. इथे उपस्थित मान्यवर आमच्या गावचे कार्यकर्ते श्री शरदजी मोरे यांचं इथे आगमन झालंय तर आमच्या मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बॅटआर्म राऊंड विकेट. शिवराज चेंडू फ्लिक केलेला आहे परंतु गेला तो मिड विकेटला. शॉर्ट मिड विकेटला. चांगली क्षेत्ररक्षण चांगली फेकी परंतु 2 धावा रोखता आल्या नाही. धावसंख्या झालेले 24. 2 षटक 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 गडी बाद झाले ते राजे योद्धा संघाचे. या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती अनुराज यांच्याकडून. 2 चौके आणि 2-2 अशा 12 धावा घेतलेल्या आहेत.
पुन्हा रिव्हर्स ट्राय केली होती आणि निर्धाव चेंडू. चांगली फलंदाजी अनुराज यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झालेले 24. 2.5 चेंडूमध्ये शिवराज गोलंदाजी करतील. अनुराजांना या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलेला आहे. बॅकफुट ड्राईव्ह होता हा. एक धाव तर घेतलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. चांगली फेकी सुद्धा. एकाच धावेवर समाधान मानायला लागलं ते अनुराजांना आणि धावसंख्या झाले 25. 25. लॉस ऑफ 2 विकेट. 3 ओव्हर्स कंप्लीट. 3 षटकं पूर्ण झाली आहेत. 25 धावा 2 गडी बाद. आपण थोडी संधी देऊया सलमान यांना. रायगडमध्ये ह्या गाण्याने आता बाजी मारलेली आहे. हिश्श्यावरून भावा बहिणींच्या याच्यामध्ये आता बरीच भांडणं चालू आहेत रायगडमध्ये. कारण का जमिनीचा भाव गगनाला भिडला आहे आणि एक एक जमिनीच्या तुकड्यासाठी भाऊ बहीण भांडत आहेत. त्या गाण्यामध्ये एक कवीने फार सुंदर गाणं हे रचलेलं आहे आणि परमेश मालीचे एक फार सुंदर आवाज आहे. जयदास ठाकूर. धावसंख्या झाले 3 षटकं. राजीव योद्धा 25 धावा 2 गडी बाद. चांगली फलंदाजी करत आहेत ते अनुराज खेळत आहेत. नमस्कार. हा एन्जॉय करतोय आमचे मित्र आणि उत्कृष्ट पकवाज वादक आणि चांगले समालोचक आहेत जयदासजी ठाकूर साहेब. हे लाईव्ह मॅच पाहत आहेत. खरोखरच एक गुणवान कलाकार आहेत. त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि मला समालोचक पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झालेले. थँक्स. अनुराज यांनी 11 चेंडूमध्ये 15 धावा केलेल्या आहेत. फार सुंदर फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 3 षटकामध्ये 25 धावा 2 गडी बाद. राजीव योद्धा. गोलंदाज आलेले आहेत रोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज आहेत रोहित. फार सुंदर गोलंदाज आहेत रोहित. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेट रोहित. आडव्या बॅटने चेंडू ची बॅट कडा घेतली आहे. उंच चेंडू उडालेला होता. झेल टिपता आला नाही. एकाच धावेवर समाधान मानलंय ते. अनुराज याने धावसंख्या झालेली आहे 26. अकुट टप्प्याच्या चेंडूचा फायदा जेवढा घ्यायला पाहिजे होता तेवढा घेता आला नाही. थोडा बॅकफुटला गेले असते तर त्यांना फायदा घेता आला असता, पण तसं त्यांना जमलं नाही. रोहित गोलंदाजी करतील. मिथिल यांना संघाकडून 4 षटक. धावसंख्या झालेली आहे 26. राईट आर्म ओव्हर द विकेट मिथिल यांना. चेंडू आडव्या बॅटने मारलेला आहे. शॉर्ट मिड विकेट इथे गेले. 1 धाव तर घेतलेली आहे. चांगले थोडा गडबडले क्षेत्ररक्षक आणि 2 धावेवर समाधान मानले ते मिथिल याने. धावसंख्या झालेली 28. या मैदानावर 80-90 धावा होणे गरजेचं आहे, कारण हा मैदान फार मोठा आहे. त्यामुळे या फलंदाजांनी थोडा अटॅक करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. राईट हॅम ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेतलेला आहे. फाईन लेगच्या उंच गेलेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. पाहूया तिसरी धाव. चांगला चेंडू उचललेला आहे आणि 2 धावेवर समाधान मानले ते मिथिल याने.
धावसंख्या झालेली आहे 30. मिथिल हे 4 चेंडू खेळले, 4 चेंडू मध्ये फक्त 5च धावा केलेल्या आहेत. 3 षटके 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 30. 2 गडी बाद राजे योद्धा. रोहित राईट मोड द विकेट. मिथिलाना चेंडू लॉंग ऑन येते तटवलंय, मैदानाला घसर गुंडी करत जात आहे चेंडू आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 32. थोडा फलंदाजाने गेअर बदलणे गरजेचं आहे. धावसंख्या झाली 3.4 मध्ये 32 धावा. 2 गडी बाद राजीव योद्धा. रोहित गोलंदाजी करेल. मिथिल यांना तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. दोन्ही फलंदाज फार सुंदर फलंदाजी करत आहेत. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने मारलेला आहे. शॉट मिड ऑन येते. चेंडू चांगलं फील्ड केलेला आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे पंचाने. धावबाद आहे की नाही. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. हा नॉट आउट. धावसंख्या झालेली आहे 34. 3.5 षटकामध्ये धावसंख्या झालेली 34. मिथिल खेळत आहेत 9 धावांवर आणि अनुराज खेळत आहेत 16 धावांवर. रोहित गोलंदाजी करतील मिथिल यांना. मिथिल याने 4 चेंडू मध्ये 2 धावा 4 वेळा घेतलेल्या आहेत, म्हणजे एकूण 8 धावा घेतलेल्या आहेत त्याने, धावून घेतलेल्या आहेत. रोहित राईटा मोर द विकेट. मिथिल यांना चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला आणि त्रिफलाचीत आणि थर्डमॅनच्या लांब बेल्स उडालेली. उपस्थित मान्यवर, या मान्यवरांचं सन्मान करणं आमचं कर्तव्य समजून मी इथे सन्मानसाठी आमंत्रित करतोय आमचे गावचे माजी अध्यक्ष श्री मोतीरामजी धोपावकर साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान स्वीकारावं. आपल्या सन्मानासाठी मी आमंत्रित करतो आमचे गावचे कार्यकर्ते बबन वासावे यांना मी विनंती करतो की मंचावरती येऊन आपण त्यांचा सत्कार करावा. शाल व श्रीफळ देऊन
आणि आता गोलंदाज आलेले आहेत मयूर. संघाकडून 5वं षटक आणि पहिलं आपलं स्वतःचं खात्यातील पहिले षटक. फलंदाज आहेत हॅलो. हरेश आपले हिरेश्वर आलेले गावचे आहेत. माजी अध्यक्ष मोतीरामजी धोपावकर साहेब यांचा सन्मान करताना बबनजी वासावे. धन्यवाद. मयूर गोलंदाजी करतील अनुराजांना. अनुराज फार सुंदर फलंदाजी करत आहेत. संघासाठी 4 षटके 34 धावा 3 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडा खाली राहिला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. फारच सुंदर गोलंदाजी मयूर यांच्याकडून. अनेक टॅलेंटेड खेळाडू आहे ते आपल्याला पाहायला मिळाले. फार सुंदर गोलंदाज, सुंदर फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने चेंडू मारलेला आहे पॉइंटच्या इथून आणि हा खणखणी नागरावकर या गाण्याने त्यांनी फार सुंदर गाणं गायलं आणि त्यांना मेडल मिळालं. एका गाण्याने त्यांचं नाव फार मोठं झालं. अनेक गाणी ते गात आहेत, अगोदर सुद्धा गायली होती, पण या गाण्याने त्यांचं नाव फारच उज्ज्वल झालं. धावसंख्या झालेल्या 38. आडव्या रिव्हर्सचे हे 3 चौकार यांनी खेचलेले आहेत ते अनुराजाने. पहिल्या काही षटकामध्ये सुद्धा त्यांनी 2 रिव्हर्सचे फटके मारले, चौकार घेतले आणि आता सुद्धा रिव्हर्सचा एक चांगला फटका मारण्यामध्ये हा तरबेज आहे फलंदाज अनुराज. मयूर थोडी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. स्वीपर पॉइंट एक ठेवलेला आहे, जो रिव्हर्सचा फटका रोखण्यासाठी स्वीपर पॉइंट ठेवलेला आहे. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट इथे मारलाय. झेल टिपतात का पाहूया आणि फार सुंदर झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने खेळाडू अनुराज बाद. अनुराज हे 15 चेंडू खेळले आणि 20 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. यश आलेले आहेत. यश तांडेल याच गावचे रहिवासी आहेत. मयूर गोलंदाजी करेल. यश यांना अकुट टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पंचांनी वाईट दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 39. 39 लॉस ऑफ 4 विकेट 4.3 ओव्हर मध्ये. राजयोद्धा संघ. मयूर यश आणि चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न फसला होता, परंतु बॅटची कडा चांगले क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन येथे झालं, परंतु थोडे गडबडले दोन्ही क्षेत्ररक्षक आणि 2 धावा घेतलेल्या आहेत त्या यशाने आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झालेले 41. 41 लॉस ऑफ 4 विकेट्स. राजयोद्धा संघ. खरोखर चांगली गोलंदाजी श्री हनुमान संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजांना मोठे मोठे फटके मारण्यामध्ये रोखण्यात यशस्वी झालेले आहेत हे सर्व गोलंदाज.
मयूर गोलंदाजी करतील. यश यांना चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर पंचांनी वाईड दर्शवलेला आहे. धावसंख्या झाली 42, 42, लॉस ऑफ 4 विकेट्स. राजीव योद्धा संघ 4.4 चेंडू टाकून झालेले आहेत. मयूर चेंडू कव्हर मध्ये तर मारलेला आहे. एक धाव तर घेतलेले पाहूया दुसरी धाव घेतात ते थोडं क्षेत्ररक्षक गडबडलेला आहे. 2च धावेवर समाधान मानलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 44, 44, लॉस ऑफ 4 विकेट. 4.5 चेंडू टाकण्यात आलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 44. चांगली फलंदाजी करत आहेत यश. 2 चेंडू मध्ये 4 धावा घेतलेल्या आहेत. पुन्हा टप्प्याचा चेंडू मारलेला आहे लॉंग ऑफ च्या उंच आणि अशा तऱ्हेने फलंदाजी यश इथे पुन्हा एकदा सन्मान होईल. आमचे गावचे कार्यकर्ते श्री लक्ष्मणजी नाटेकर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन इथे आपला सन्मान स्वीकारावा. मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी संदीपजी पालशेतकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. हॅलो, आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणजी नाटेकर यांचा सन्मान करताना संदीपजी पालशेतकर. धन्यवाद. रोहित चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूपच ऑफस्टमच्या बाहेर टाकला आणि पंचांनी वाईड दर्शवलेला आहे. धावसंख्या झालेले 45. रोहित गोलंदाजी करतील. हिरेश्वर यांना हिरेश्वर हे प्रथम स्ट्राईक घेत आहे. धावसंख्या झालेली आहे राजीव योद्धा संघाची 5 षटके 5 विकेट 45 धावा. 3 पंजे लागलेले आहेत. रोहित गोलंदाजी करतील. हिरेश्वर यांना चेंडू आखूड टप्प्यात चेंडू बॅटची कडा घेऊन उंच गेलेला आहे. झेल टिपतात का पाहूया. 2 क्षेत्ररक्षक मध्ये झेल सोडलेला आहे. कॉलिंग व्यवस्थित नाही आहे. मी या गेल्या 7 दिवसामध्ये एक पाहिलं की क्षेत्ररक्षक व्यवस्थित कॉल करत नाहीये आणि त्यामुळेच हे झेल सुटत आहेत. कॉल करण्याची जर पद्धत असली तर जो कॉल करतो तो झेल टिपू शकतो. कारण का जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांना भीती वाटते की आपल्याला टक्कर लागेल आणि मग झेल सुटतात आणि एक सोप्पा झेल सुटलेला आहे. हिरेश्वर याने आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 46. 5 विकेट राजीव योद्धा. रोहित गोलंदाजी करतील. आकेश यांना चेंडू आडव्या मॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि त्रिफलाची. सलमान भाई, सलाम भाई, बहुत बढ़िया गाणं. फारच सुंदर गाणं आणि एकविरा देवीचं कोणतंही गाणं असो आपलं अंग भरून जातोय.
देवीवर आपली अतोनात श्रद्धा आहे. धावसंख्या झालेली आहे 46 धावा, 6 गडी बाद. राजयोद्धा संघाकडून शेवटचं षटक. फलंदाजीसाठी आलेले आहेत अभिषेक. रोहित रायटा मोर द विकेट. अकोट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅन येते. चांगले क्षेत्ररक्षण झाले, चांगली फेकी सुद्धा झाल्या, परंतु एकाच धावेवर समाधान मानलंय ते. अभिषेक याने आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 47. 47 लॉस ऑफ 6 विकेट. 5.3 5.3 षटकं टाकून झालेली आहेत. थोडी संत सुरुवात आहे, परंतु सकाळच्या सत्रामध्ये थोडा गारवा असल्या कारणाने चेंडू लांब लांब जात नाहीये. पण जसं ऊन येईल तर ढगाळ वातावरण असल्यानंतर थोडा स्विंग होतो चेंडू. रायटा मोर द विकेट. रोहित यांचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू मारलेला आहे. मिड विकेट येथे 1 धाव तर घेतले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा झालेली आहे, परंतु व्यवस्थित पकडता आलं नाही. 2 धावेवर समाधान मानलंय ते हेरेश्वर याने. धावसंख्या झालेल्या 49. 49 6 गडी बाद. राजयोद्धा संघ. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेले आहेत. या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू. थोडा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. रोहित गोलंदाजी करतील. हिरेश्वर यांना. रायटा मोर द विकेट. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. पाहूया झेल टिपतात का बा. आणि एक सोपा साधा झेल सोडलेला आहे. एकदम बॉडीच्या जवळ चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे हा झेल सुटलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 50. लवेश यांनी झेल सोडलेला आहे. फार सोपा झेल होता. रायटा मोर द विकेट. या इनिंग मधला शेवटचा चेंडू आडव्या बॅटने मारलेला आहे आणि हा खणखणीत षटकार. पुन्हा एकदा मी इथे सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो आमच्या गावचे कार्यकर्ते श्री शरदजी मोरे साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावं. मी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो महेंद्र शिरगावकर यांना. महेंद्रजी शिरगावकर यांनी आपलं मोरे साहेबांचं सन्मान करावं शाल व श्रीफळ देऊन. राजयोद्धा संघाने 6 षटकामध्ये 6 गडी गमवून 56 धावा केल्या. 57 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. तरी सुद्धा श्री हनुमान संघाने खरोखरच या मैदानावर फारच सुंदर गोलंदाजी केली. सन्मान करताना आमच्या गावचे महेंद्र शिरगावकर तसेच धन्यवाद मोरे साहेब, धन्यवाद. राजे योद्धा संघाने 6 षटकामध्ये 6 गडी बाद झाले आणि 56 धावा केलेल्या आहेत. 57 धावांचा टार्गेट दिलेला आहे तो श्री हनुमान संघाला. यानंतर होणारा सामना काशीखंड 11 विरुद्ध जय मल्हार. दोन्ही कर्णधाराने त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉस येथे यायचं आहे. काशीखंड 11 कर्णधार विरुद्ध जय मल्हार आजचा होणारा दुसरा सामना. या सामन्यामध्ये श्री हनुमान संघाच्या गोलंदाजाने मोठे फटके मारण्यास रोखले, परंतु शेवटच्या चेंडूवर फारच सुंदर षटकार मारला तो अभिषेक याने. अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले आणि एक मिड विकेट वरून उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. जर सुरुवातीला चांगले वरून फटके मारले असते, लांब लांब 2-4 षटकार मारले असते तर धावसंख्या 70-80 झाल्या असते, परंतु गोलंदाजाने ऑफस्टंपच्या बाहेर अटॅक ठेवला आणि धावसंख्या 56 धावांवर रोखण्यात आलं. क्षेत्ररक्षक लावायचं आहे. राजयोद्धा संघाने त्वरित क्षेत्ररक्षक पाठवायचे आहेत आणि श्री हनुमान संघाच्या फलंदाजाने सुद्धा त्वरित उतरायचं आहे. वेळ कमी आहे, वेळ वाचवा. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटके पूर्ण करायचे आहेत. यानंतर या इनिंग मध्ये
रायगडचा बुलंद आवाज, ज्याने युट्यूबवर तुम्ही कधी पण टाका, अमित माते फ्रॉम जोये, एक बेस्ट कॉमेंट्रेटर आहे. राष्ट्रीय भाषेमध्ये एक चांगला आवाज आहे आणि चांगले गायक आहेत. अनेक त्यांच्या युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, गाण्यांची कॅसेट ऐकायला मिळतील. भजनामध्ये एक वरच्या पट्टीतलं गाणारे हे बुवा आहेत आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला. खरोखरच एकदम बिझी शेड्यूल असतो अमित म्हात्रे यांचं आणि या स्पर्धेसाठी त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला ते उपस्थित राहिले. या अमित म्हात्रेंचं या खारवी चषक स्पर्धेसाठी हार्दिक स्वागत आणि आभार. यानंतर ते आपल्या गोड आवाजामध्ये समालोचन करतील. काशीखंड 11 विरुद्ध जय मल्हार, कर्णधार त्वरित या. हॅलो हॅलो. आजच्या दिवसातील स्वयंसेवक आपल्या गावातील ग्रुप आहेत. विके स्टार ग्रुप, किंग स्टार ग्रुप, एम स्टार ग्रुप, काळभैरव अ ग्रुप, काळभैरव ब ग्रुप, रुद्राक्ष भोले ग्रुप या सर्व ग्रुप मेंबरना विनंती की आपण आपल्या कामकाजाकडे लक्ष द्यायचंय. धन्यवाद. बाजारी भेटना अगं राधे तू हळूहळू चालना, त्या मथुरेच्या बाजारी भेटना, तुझ्या केसात हाय गजरा. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. मी ज्यांची नावं घेतोय त्यावर त्यांनी उपस्थित दाखवायचे इथे मंचावरती. समीर धोपावकर, प्रफुल्ल पाटील, अंकुश तांडेल, संदीप पालशेतकर, मिथुन मोरे, नितीन कटनाक, विश्वास धोपावकर, संतोष धोपावकर, राजकुमार अडुरकर, शेखर धोपावकर, जालिंद्र मोरे, मिलिंद धोपावकर, प्रशांत तांडेल, जयहिंद कटनाक, अनिल वासावे, प्रज्ञेश पालशेतकर, मेघनाथ धोपावकर, संदेश मोरे, विवेक शिरगावकर, त्रिवार पालशेतकर, अरुण मोरे, अमृत मोरे, महेंद्र शिरगावकर, प्रदेश वासावे, रवींद्र तांडेल, कैलास तांडेल, देवेंद्र तांडेल, मयूर पालशेतकर, लतेश जाकर, सुधाकर तांडेल, प्रथमेश धोपावकर, कुंदन जाकर. ज्यांची नावं घेतली तर त्यांनी इथे उपस्थित दाखवायचे मंचावरती. धन्यवाद. काशीखंड संघाचे कर्णधार आलेले आहेत, विकास आलेले आहेत आणि जय मल्हार संघाचे कर्णधार योगेश आलेले आहेत, योगीराज. जय मल्हार संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि काशीखंड संघाने दोन्ही सामने 1 जिंकलेले आहेत. नाणेफेकीसाठी आलेले आहेत. शरद मोरे साहेबांच्या हस्ते हे नाणेफेकीचं कौल होणार आहे. 1 मिनिट. काशीखंड संघाचे कर्णधार हे नाणेफेकी बोलणार आहेत. टॉस करा मोरे साहेब. टेल बोललेले आहेत आणि हेड पडलेला आहे. जय मल्हार संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. तुम्ही काय घेणार? नक्कीच पहिलं क्षेत्ररक्षण करू, कारण चेस साठी हे जे ग्राउंड आहे ते अनुकूलित आहे. या सामन्यामध्ये विरुद्ध संघाच्या कोणत्या खेळाडूंवर जास्त तुम्ही फोकस करणार? नक्कीच त्यांचे आयकॉन आहेत तेच आम्ही टार्गेट करू, कारण ते प्रोफेशनल क्रिकेट वर्षाव येथे खेळत असतात. मुंबईमध्ये रायगड प्रीमियर लीग असू दे किंवा कोणत्याही मोठ्या टुर्नामेंट मध्ये ते आयकॉन लेवलला प्लेअर खेळत असतात. नक्कीच त्यांना टार्गेट आम्ही करू. आणि या स्पर्धेबाबत तुमचं काय म्हणणं आहे? स्पर्धेबद्दल मी मागे पण बोललो होतो की स्पर्धा ही अतिउत्तम, म्हणजे अशा प्रकारचं आयोजन आणि या दर्जाच्या या सामन्यामध्ये आम्हाला खेळायला भेटे हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद. त्यानंतर काशीखंडाचे कर्णधार विकास हे मला वाटते मुंबईमध्ये खेळतात. बरेच खेळाडू यांचे बंधूंनी 84 धावांचं योगदान दिलं होतं संघासाठी, परंतु संघ बाहेर गेला. फार दुःख वाटलं. तुमची रूपरेषा कशी असेल? काय नाही, आम्ही पण 80 ते 90 धावा करू आणि थोडं स्कोर अजून हे करू आणि त्यांना नंतर थोडं कमी धावामध्ये आम्ही ऑल आउट करण्याचा प्रयत्न करू.
म्हणजे 80 धावापर्यंत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि तुमचं कसं प्रयत्न आहे ना, कितीपर्यंत रोखणार? नक्कीच यांना आम्ही 55 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी ओव्हर मध्ये ते रन्स चेस करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघाला ऑल दी बेस्ट, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद प्रशांत माली सर. शानदार बाउंड्री आई और बाउंड्री के बदौलत इस बार देखा जाए श्री हनुमान टीम का स्कोर 7. हॅलो, नितेश पंडित सरांना विनंती असेल आपण मंचाकडे या. नितेशजी पंडित सर. इस बीच मैच बहुत बढ़िया चल रही है, लेकिन इस बार 57 का टारगेट रखा है श्री हनुमान टीम के सामने. राज्य योद्धा टीम ने, राज्य योद्धा टीम के ये आरंभिक गेंदबाज है अनुराज, खुद कैप्टन है, जिनकी इस बीच 3 गेंदें खत्म हो गई और 3 गेंदों के ऊपर 7 रन आ चुके. अगली डिलीवरी इस बार आगे निकले, बेहतरीन कदमों का प्रयोग कर दिया, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला हुआ, बहुत ही दमदार ये शॉट है, लेकिन टाइमिंग ठीक ठाक हुआ नहीं है, एलिवेशन नहीं मिल चुका और गेंद रुक गई है सीमा रेखा के अंदर ही. और इस बदल 2 रन मिल चुके और 2 के साथ श्री हनुमान टीम का स्कोर 9 के घर में 4 गेंदें खत्म हो गई है, 2 गेंदों का खेल शेष. पहला ये मैंडेटरी पावर प्ले चल रहा है. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है. खारवी समाज प्रीमियर लीग का ये मान सम्मान और अभिमान है. इस बार बल्ले का बेहतरीन हिस्सा लगा है. इस बार गेंद को फील्ड करने जा रहे शॉर्ट थर्ड मैन खिलाड़ी अभिषेक जी, जिन्होंने गेंद को फील्ड किया. एक सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब बने. एक सिंगल के साथ श्री हनुमान टीम का स्कोर 10 के घर में दुहेरी अंकड़ा बोर्ड के ऊपर आ चुका है. इस बीच गुरुनाथ 3 पे खेल रहे, शिवराज 7 पे खेल रहे. टीम का स्कोर 10 के घर में. नेक्स्ट मैच काशीखंड 11 बनाम जय मल्हार के बीच. इस बार क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है. एक भाई कैशर अंबा संदीप पाटिल सर में मुंबई इनकी तरफ से उन्होंने इस बार कह दिया कि ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर की समाप्ति के बाद जय हनुमान टीम का स्कोर पहुंचाए 11 के घर में बगैर नुकसान पे ये काम चल रहा है. और इस बीच अभी तक 24 गेंदें शेष है और 24 गेंदों में जीतने के लिए मेरे हिसाब से याद देखा जाए तो 46 रन यानी कि 46 रनों की जरूरत है. 30 चेंडूमध्ये विजयासाठी राज्य योद्धा संघाला 46 धावांची गरज आहे. इस बीच टॉस भी जीता है जय मल्हार टीम ने. उन्होंने पहले गेंदबाजी करने का फैसला किया. काशीखंड 11 टीम को पहले बल्लेबाजी करने के लिए न्योता दिया है. मैच क्रमांक 2 इस मैच के बाद चालू होगी. और इस बीच अंपायर की ड्यूटी संभालने के लिए राजेंद्र घरत दादा नवीन सेवा मुंबई के इस बार ये खिलाड़ी जिन्होंने क्रिकेट के लिए दोनों तीनों अंपायरों ने शानदार क्रिकेट के लिए खेल दिखाया अपना. और पूरी तरह से इस बार देखा हमारे रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर उन्होंने अपने जमाने में अपना जो खेल था वो दिखाया. इस बार अच्छी बॉल थी, लेकिन इस बार गेंद लॉन्ग स्टॉप के ऊपर आ चुकी है. फाइन ने खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है, लेकिन पत्थर ने साथ दिया. इस बीच 2 और इसी के साथ तीसरे के लिए जा रहे हैं और इसी के साथ 3 तो 1 शॉट है. तो यहां मुझे 1 शॉट होने के तौर के ऊपर 2 ही रन मिलेंगे. कितना बल्लेबाज तेज दौड़ा था, लेकिन जो बल्लेबाज यहां मुझे लग रहा है 2 ही रन, 1 रन शॉट है. तो स्कोर 13 और बॉलर है अकेश गेंदबाजी कर रहे, बहुत ही लंबा रनअप है. 3 खिलाड़ी गज के बाहर है. ऑफसाइड के ऊपर आप देख सकते हैं 3 खिलाड़ी. ऑन साइड के ऊपर कप्तान ने 3 खिलाड़ी रखे हुए, एक मिड ऑन, एक शॉर्ट मिड विकेट है, शॉर्ट फाइन लेके ऑफसाइड के ऊपर शॉर्ट थर्ड मैन पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर रखे हुए दायरे के अंदर. ओ इस बार अच्छी बॉल, थोड़ा सा टप्पा पड़ने के बाद बैट्समैन को लगा कि गेंद बल्ले के ऊपर आएगी. क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. अच्छी बॉल देखने को मिल चुकी. स्कोर 13.
ये गई हवा में गई और ग्राउंड के पार गई, आर पार छप्पर पार, तमाम सलमान। हाँ बिल्कुल, सलमान जी का कल का नखरा बहुत ही बढ़िया। वाह, नेक्स्ट डिलीवरी, शॉर्ट डिलीवरी, इसने हुक किया है गेंद को, शॉर्ट फाइन नेक्स्ट डीप फाइन नेक्स्ट सीमा रेखा के बाद दूसरे टप्पे के साथ चली, बाउंड्री पार 4 रन ठोकम ठोक। ज्यादा रंगीन इस बार देखा जाए ये काम चल रहा है, और इस बाउंड्री के बदौलत शिवराज का इंजन गर्म हो चुका है। शिवराज व्यक्तिगत पहुंचे 16 पे, 2 बाउंड्री, 1 छक्का, 1 डबल के साथ गुरुनाथ खेल रहे 5 पे, और टीम का स्कोर जो हनुमान टीम का स्कोर 23। शिवराज आगे निकले थे लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। कई गेंदों का सम्मान करना पड़ता है क्रिकेट में, कई गेंदों के ऊपर प्रहार करना पड़ता है, लेकिन ये बहुत ही बढ़िया डिलीवरी गुडलैंड के ऊपर फेंकी हुई गेंद थी, और बैट्समैन इस बार देखा जाए आगे निकले थे लेकिन संपर्क होने नहीं दिया गेंदबाज, यहाँ आकेश ने मिस किया इस बल्लेबाज को, विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई। और एक बार फिर से याद है कि ये परिवर्तन वाली गेंद, थोड़ी सी गेंद इस बार देखा जट्टन वाली देखने को मिल चुकी है। ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद श्री हनुमान टीम का स्कोर है 23, बिना कोई विकेट के नुकसान पे। 2 षटकानंतर श्री हनुमान संघाची धावसंख्या 23, बिनबाद 23, 2 षटक संपली गेली। आता विजयासाठी आपण इथं बघू शकता, मला तरी वाटते उर्वरित 34 धावांची गरज आहे। हॅलो, ते मंडळाला देणगी आले, नाकवा श्री प्रकाश जनार्दन मोरे तर नाकवा श्री शरद जनार्दन मोरे यांच्याकडून मंडळासाठी 10,000 रुपयाची देणगी आली आहे। जोरदार टाळ्या होऊन द्या देणगीदारांसाठी। धन्यवाद। धन्यवाद। मंडळाच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद। ऐसी देनगी आनी चाहिए, देनगी आ जाएगी तो टूर्नामेंट को और 4 चांद लग जाएगा। इसलिए कहता हूं, मुंबई के लालबाग के राजा के बाद आयोजन किधर है, तो ये आयोजन इस बार वेल्डनेश्वर में है। खर्चा भी बहुत है। आज का दिन सब्जी, क्योंकि है आज संकष्टी, कल गुरुवार साईं बाबा का दिन है, कल भी सब्जी, लेकिन शुक्रवार के दिन में है छुरे से काटने वाले मुर्गे का चिकन खाओ बस। अंपायर हमारे तीनों ऐसे दांत को धार देंगे ना, शुक्रवार को फटाफट तोड़ेंगे। और टीम का स्कोर 23 के घर में 2 ओवर खत्म हो चुके, लेकिन ये आपका प्यार ऐसा लगा नहीं है कि हम रत्नागिरी जिले, इस बार देखा जाए रायगढ़ जिले से जब रत्नागिरी जिले में आए हैं और इस जिले के अंदर का ये आयोजन देख के हम बहुत खुश हो गए। और ये टूर्नामेंट हम मेहमान जैसे आए थे, लेकिन ऐसा हो चुका है कि हमारी खुद की टूर्नामेंट बन चुकी है। क्या इस प्रीमियर लीग का नियोजन किया है खारवी समाज प्रीमियर लीग 2023 वेल्डनेश्वर गांव में, और नए गेंदबाज आए इस बार देखा जाए विक्रांत, और उड़ाया गेंद को स्लैश किया है स्पीच या डीप पॉइंट सीमा रेखा के नजदीक, लेकिन खिलाड़ी गेंद को उठाते समय बल्लेबाज देख दो, अरे क्या भाग, फंस गया तू, 100% फंस गया। मैं यहां से कहता हूं ना, इसीलिए कॉल इंपॉर्टेंट बात है। जब दोनों गाड़ी एक पटरी के ऊपर आने के बाद क्या हुआ, एक्सीडेंट।
नेक्स्ट मैच काशीखंड 11 बनाम जय मल्हार टीम, और जय मल्हार टीम ने टॉस जीता है, पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। मैच क्रमांक दूसरा चालू होगा इस मैच के बाद। छोटे छोटे सभी बच्चे भी यहाँ मौजूद है, उन सभी का हार्दिक स्वागत। और बेहतरीन शॉट रोहित शर्मा ही बैठ गया है इसके नीचे, क्या बात है, मिड विकेट के ऊपर लंबा 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 छक्का खड़क। लंबा शॉट, घुटना टेक और तमाशा देख। 32 स्कोर। रिवर्स स्वीप, सीधे बल्ले से रन आए, उल्टे बल्ले से रन आए, जा रही है बॉल की जीत, फील्डर के हाथ, सलमान कमान हो जाए। राज्य योद्धा संघाचा संघमालक तसेच श्री हनुमान कोडली संघाचा संघमालक दोन्ही इथे पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा आहे। राज्य योद्धाचा संघमालक आणि श्री हनुमान कोडली संघाचा संघमालक दोघांनी इथे पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा आहे। धन्यवाद। राज कर रहा है मैदान के अंदर, और ये हवा में लॉप किया, एलिवेशन नहीं मिला है, कैच पकड़ो छोड़ो मत, गुड कैच। लिया है डीप स्कोर ले खिलाड़ी ने, झटका लगा श्री हनुमान टीम को, विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में 36 रन, और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। बहुत ही खूबसूरत आयोजन नियोजन खारवी समाज क्रिकेट एसोसिएशन रत्नागिरी जिला अंतर्गत श्रीदेव वेलनेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 सातवें दिन की पहली मैच, जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। आने वाले 19 गेंदों में 19 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज श्री हनुमान संघाला। छोटे छोटे बच्चे देखिए वेलनेश्वर गांव के, और इस बार देखा पूरे इस तालुका जिले के लोग मौजूद है, उनका सभी का हार्दिक स्वागत। बैट्समैन इज नेम रोहित। शॉट डिलीवरी जरूरत है, बैक पर जाकर के इनको पंच किया है हल्के हाथों से, मिलेंगे इस गेंद को, एक शॉट एक्स्ट्रा करके ऊपर गेंद को फील्ड किया, एक सिंगल के साथ स्कोर 37। जीतने के लिए 18 बॉल 20 रन, श्री हनुमान टीम को 57 का टारगेट है। एक साइड से आपने देखा होगा शिवराज की तूफानी बल्लेबाजी, उसके बाद राज आया, उन्होंने 2 गेंदों के ऊपर 10 रन इकट्ठा किया, उसके बाद रोहित आया, रोहित 1 पे खेल रहा है, टीम का स्कोर 37 के घर में। जीतने के लिए 18 बॉल में 20 रनों की जरूरत है। नेक्स्ट मैच काशीखंड 11 बनाम जय मल्हार के बीच। हॅलो, ज्यांची नावं घेतो त्यांनी उपस्थित दाखवायचे। गजाननजी धोपावकर, लक्ष्मण नाटेकर, पांडुरंग तांडेल, घाऱ्या मोरे, संदीप पावसकर, जयवंत पालशेतकर आणि मोतीराम धोपावकर, ज्यांची नावं घेतली त्यांनी इथे मंचावरती उपस्थित दाखवायचे। धन्यवाद। विजयासाठी 18 चेंडू 20 धावांची गरज। आगे निकले लेकिन एलिवेशन कम है, क्या जाएगी यार, चली गई निकल गई देकर गई से 6।
43-43 और जीतने के लिए बस इस बार देखा जाए 14 रन चाहिए। 17 बॉल 14 रन, 17 चेंडूमध्ये 14 धावांची गरज। अकेश की ये गेंद थोड़ी सी इस बार जल्दी बल्ले के ऊपर आई नहीं, बैकफुट जाकर इस गेंद को शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ जय हनुमान टीम का स्कोर 44 दाव संख्या 44। दो खिलाड़ी मैदान से बाहर चले गए। तीसरी बॉल, व्हाट शॉट है डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर, हवा में उल्टा जाकर कैच को पकड़ना थोड़ा कठिन होता है। 2 तो रन मिल चुके, तीसरे के लिए भागने की कोशिश कर रहे और इसी बीच रन आउट का मौका, लेकिन बल्लेबाज सुरक्षित क्रीज के अंदर। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ इशारा किया एक दूसरे को और ये 3 रन दौड़ के पूरा कर दिया। 22 के पट्टी के ऊपर 3 के बदौलत से हनुमान टीम का स्कोर 47, लॉस ऑफ 2। बस जीतने के लिए 10 रन चाहिए, 10 रनों की जरूरत है। सभी हमारे कोहली बांधव यहां मौजूद है। खराब गेंद, ऑफ स्टंप के ज्यादा ही गेंद बाहर चली गई, अंपायर ने वाइड घोषित किया। 48 पे स्कोर, जीतने के लिए 9 रनों की जरूरत आने वाले 15 गेंदों में। सेकंड मैच अब इस मैच के बाद शुरू होगी। काशीखंड इलेवन बनाम जय मल्हार के बीच। जय मल्हार टीम ने टॉस जीता है, गेंदबाजी करने का फैसला किया है। विकेट निकालना चाहिए। हो जाएगी जाएगी भाई साहब, हाथे आ रहे भाई साहब, छोड़ो मत। और ये 3 रन, हम आपके 2 रन और 2 रनों के साथ स्कोर आगे जा चुका है। 50 पूरी हो गई जय हनुमान टीम के 50 रन बोर्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान पे जीतने के लिए 7 रनों की जरूरत आने वाले 14 बॉल में। थोड़ा सा स्पिन कर रहा है इस बार देखा जाए, लेकिन इस प्रकार गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। कदमों का प्रयोग किया था बल्लेबाज ने, कामयाबी नहीं मिल चुकी है। गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। अंतिम बॉल 4थी ओवर की, 13 बॉल, जीतने के लिए 7 रन। और इस बार यहां स्टंप के ऊपर से गेंद चली गई, थोड़ी सफल हुए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। ओवर की समाप्ति और इसी के साथ देखा जाए श्री हनुमान टीम का स्कोर है 50, 2 विकेट के नुकसान पे 4 ओवर के बाद। तो आखिरी 2 ओव्हर और जीतने के लिए 7 रन, 12 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज जय हनुमान संघाला। पुढची मॅच काशीखंड इलेव्हन वर्सेस जय मल्हार। ऐकूया आपण यावेळी सलमानची सुमधुर ऑपरेटिंग। कालचा मात्र सलमानचा जो आम्हाला केलेला मान सन्मान अगदी वाखण्याजोगाचा। ऐकूया सुमधुर संगीत। पड़ेगा, मैच जीतना है तो यहाँ राज्य योद्धा के गेंदबाजों को। अनुराज कैप्टन, अनुराज को बाहर फेंक दिया है। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबन कदम क्या बोला, बोला तो बोला। छक्का। को इस बार स्कोर लेवल जीतने के लिए 1 रन। और इस बार सिंगल चुराया और इसी के साथ जीत अर्जित कर चुके। विनिंग शॉट केला गुरुनाथ ने
मैच को जीता श्री हनुमान टीम ने, परास्त कर दिया या राज्य योद्धा टीम को। हार्ड लक राज्य योद्धा टीम, लेकिन अभी भी आपके पास मौका है। आप अपने आपके 2 मैचेस और है, श्री हनुमान टीम के और 2 मैचेस है, देखना पड़ेगा क्या होगी रणनीति। मैच जीता श्री हनुमान टीम ने, वेल डन। गुरुनाथ की भी अच्छी बल्लेबाजी, नॉट आउट पारी खेली। सलामी बल्लेबाज ने 18 रनों का योगदान दिया और 10 पे रोहित नॉट आउट रही। मला अलिबाग मुरुड दाखवा. श्री हनुमान संघाचा शिवराजाला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घेण्यासाठी आमच्या मंचावर यायचं आहे। शिवराजने 17 धावांची एक बहादर मॅरेथॉन इनिंग खेळली आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी मध्ये त्याने 3 विकेट घेतला। हा ऑलराऊंडर खेळ दाखवल्यामुळे शिवराजला आम्ही आमच्या स्कोररच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घोषित करतो आणि तो अवॉर्ड घेण्यासाठी शिवराज आपण आमच्या मंचावर यायचं आहे। काशीखंड 11 वर्सेस जय मल्हार अशी मॅच सुरू होईल। या मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार संघाने जिंकलाय नाणेफेकीचा कौल, प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षण आणि काशीखंड 11 संघाला दिलाय फलंदाजीचं निमंत्रण। वेल दौडू नका, जय मल्हार टीम आपण आतमध्ये उतरायचं आहे आणि या मॅच नंतर